कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया फळबाग लागवडीतल्या उपयुक्त सूचना। या माहितीचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी। नमस्कार मंडळी, आपण कोणतंही फळपीक लावलं की 2 ते 6 वर्षांनंतर पुढे आपल्याला 20 ते 25 वर्ष उत्पादन मिळू शकतं। फळबागा या अनेक वर्ष राहतात, त्यामुळे झालेल्या चुका, फसवणूक ही फार मोठ्या नुकसानीला कारणीभूत ठरते। म्हणूनच फळबाग लागवड करण्याअगोदर आणि लावल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे नीट लक्ष द्यायला हवं। मंडळी, अत्यंत योग्य अशी जमीन फळबाग लागवडीसाठी निवडावी। खोल, भारी पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये चिकू, पपई, केळी, मध्यम पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये नारळ यासारखी फळपिकं घेता येतात। तर हलक्या माळाच्या बरडाच्या जमिनीमध्ये आंबा, आवळा, सीताफळ, चिंच अशी झाडे लावता येतात। हमखास बारमाही पाण्याची उपलब्धता फळझाडांसाठी असणं अपेक्षित आहे, परंतु काही फळं उदाहरणार्थ चिंच, बोरं, आवळा, सीताफळ आणि आंबा हे कमी पाण्यावर कोरडवाहू भागामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन देऊ शकतात। तसंच मंडळी, फळझाडं लागवडीसाठी खड्ड्याऐवजी व्यवस्थित चर काढून शिफारस केलेल्या अंतरानुसार त्या ठिकाणी माती आणि शेणखत, पालापाचोळा, ट्रायकोडर्मा, सुपरफॉस्फेट इत्यादी टाकून फळझाडांची लागवड करावी। तसंच मंडळी, आंतरपीक या गोष्टीलाही अतिशय महत्त्व आहे। एका वेळी एकच फळपीक न लावता 3 ते 4 प्रकारची फळपिकं लावणं फायद्याचं ठरतं। त्यामुळे योग्य व्यवस्थापन करता येते आणि मार्केटिंगमध्ये जर चढ उतार झाला तरी नुकसान होत नाही। फळपिकाचं यश हे खात्रीच्या, गुणवत्तेच्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या जातीवर अवलंबून असतं। म्हणून दुसऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव आणि कृषी विद्यापीठ यांच्यावर विश्वास ठेवून योग्य ती जात निवडावी। याचवेळी निर्यातक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेत कोणत्या जाती उपयुक्त आहेत याचाही विचार करावा। फळझाडं लावताना कलमं किंवा रोपं ही विद्यापीठ आणि शासकीय रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत। कलम घेताना पूर्ण जुळलेली 4 ते 6 पानं असलेली 6 ते 9 महिने वयाची जोमदार, सशक्त आणि निरोगी दिसणारी अशी रोपं किंवा कलमं निवडावीत। मंडळी, शक्यतो पुष्कळशा फळपिकांची लागवड ही जुलै ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत करावी। केळीसारखं पीक वर्षभर केव्हाही लावता येतं। फळझाड लावताना व्यवस्थित भरलेल्या जागी कलमाचा जोड जमिनीपासून 10 ते 12 सेंटीमीटरवर राहील। तसंच मुळ्या दुमडल्या जाणार नाहीत अशा पद्धतीनं पिशवी अलगद कापून मातीच्या भेंड्यासह लावून बाजूची माती दाबून घ्यावी। लावल्यानंतर रोज ठिबक असेल तर पाणी द्यावं, म्हणजे कलमी रोपं जलद आणि जोमदारपणे वाढतात। 3 वर्षापर्यंत वर्षातून 4 वेळा 20 लिटर पाणी अधिक 1.1 किलो युरिया, सुपरफॉस्फेट आणि 2 किलो शेणखत या मिश्रणाची रबडी घालावी। लहान अवस्थेमध्ये काटेरी कुंपण करावं। उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गोनपाटानं सावली करावी। जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी फळझाडं लावताना निर्यातीसाठीचं उत्पादन काढणं हे ध्येय मुळात ठेवलं पाहिजे। कुशल मजूर, आधुनिक सिंचन पद्धती, मार्केटिंगचा योग्य पद्धतीनं केलेला अभ्यास, काढणी पश्चात तंत्रज्ञानाची माहिती, दुसऱ्या फळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव या सगळ्या गोष्टी जमेला धरून मग लागवड करावी। आपली वृत्ती जर कष्टाळू असेल आणि अभ्यासू असेल, तसंच प्रक्रिया पदार्थ तयार करण्याचं तंत्रज्ञान आणि साधनसामुग्री सुद्धा आपल्याकडे असेल तर फळपिकं घेताना आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो। बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये। नमस्कार। कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत फळबाग लागवडीतल्या उपयुक्त सूचना याविषयीची माहिती। वाचन स्वर गायत्री भरणकर यांचा आणि सादर करते होते विवेक वानखडे।